राष्ट्रवादीबाबतच्या तानाजी सावंतांच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंची नाराजी पाहायला मिळते। तानाजी सावंतांना मुख्यमंत्री समज देणार आहेत, तातडीने त्यांना भेटीसाठी बोलवले अशी माहिती समोर येते। तानाजी सावंतांविरोधात अजितदादांच्या राष्ट्रवादीची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार पाहायला मिळालेली होती। महायुतीमध्ये मिठाचा खडा यामुळे पडण्याची शक्यता निर्माण झालेली होती। तानाजी सावंतांना वादग्रस्त वक्तव्य होणार का हे आता पाहावं लागेल। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसल्याने उलटी येते असं विधान तानाजी सावंत यांनी केलेलं होतं। दरम्यान तानाजी सावंतांच्या वक्तव्यानंतर महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुद्धा सावंतांच्या वक्तव्याचा समाचार घेतला। बघूयात तानाजी सावंत आणि राष्ट्रवादीचे नेते काय म्हणाले। राष्ट्रवादी समाज जमले शिकत असल्यापासून आतापर्यंत ही वास्तव डायग्नोसिस होत नाही। जसे ॲलर्जी म्हणतोय गुढी खाली उलट्यावर चालवतात ती अवस्था आहे। कारण ते विचार परिपूर्ण भिडलेले आहेत अंगामध्ये, त्याच्यामुळे ते शक्य आहे। आज जरी आम्ही कॅबिनेटला मांडीला बसलो असलो तरी सुद्धा बाहेर आल्यानंतर उलट्या होतात। ही वस्तुस्थिती सहन होत नाही। ते आता वयाच्या 7व्या वर्षी म्हणून बदलू शकत नाही। जे काय 15-20 वर्षाचं पोरग आहे आता तू असं कर बापाला थोडा जम दिला की नीट झाला होत नाही ते लक्षात। त्याच्यामुळं आम्ही तत्वाशी बांधलेला आहोत। माझी तर व्यक्तिगतरित्या अजितदादांना विनंती राहील की असला ऐकून घेण्यापेक्षा आपण महायुतीमधून बाहेर पडलेलं चांगलं। आपण काय लाचार आहोत का सत्तेला? तानाजी सावंत यांनी महायुतीमध्ये राष्ट्रवादीला प्रवेश दिला का? माझी त्यामुळं माझ्या पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांना विनंती आहे की आपण स्वाभिमानी आहोत, आपण काय कोणाच्या घरचं खात नाही आहोत। आणि त्यामुळं अशा पद्धतीने ओकारीची भाषा करणाऱ्या तानाजी सावंतला एक तर बाहेर काढा, नाहीतर आम्ही तर बाहेर पडू। तानाजी सावंत सारखी व्यक्ती राजकारणात राज्यकर्ते म्हणून म्हणण्याच्या लायकीचे नाहीयेत। आणि जर तुम्हाला एवढी मळमळ उलट्या होत असेल तर तानाजी भाऊ तुमच्यासाठी म्हशीला एक मोठं इंजेक्शन देतात। ते इंजेक्शन घेऊन डॉक्टर पाठवते, म्हणजे तुमची कायमची मळमळ उलट्या जुलाब या थांबतील। तानाजी सावंतने जे वक्तव्य केलं आहे ते पूर्वीचं असलेला रेफरन्स त्याच्यात आहे। काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जेव्हा आम्ही बसायचो त्या टायमाला आम्हाला मळमळ व्हायची की आमच्या नेत्यांनी, मग ते एकनाथ शिंदे साहेब असेल, ते देवेंद्र फडणवीस असतील, ते अजितदादा असतील, त्यांनी कार्यकर्त्यांनी आपला संयम सोडू नये। तर तानाजी सावंत यांच्या विधानानंतर महायुतीमधून येणाऱ्या प्रतिक्रिया आपल्या समोर आहेत। राष्ट्रवादी अजित पवारांची राष्ट्रवादी या सगळ्यामध्ये नाराज पाहायला मिळते आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। पंकज दळवी आपले प्रतिनिधी सध्या मुंबईतून आपल्यासोबत आहेत। पंकज, एकीकडे प्रतिक्रिया समोर येतात महायुतीमधनं अजित पवारांची राष्ट्रवादी जबरदस्त नाराज आहे, दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदे सुद्धा नाराज आहेत अशा स्वरूपाच्या चर्चा आहेत। मुख्यमंत्र्यांनी तातडीनं तानाजी सावंत यांना बोलावून घेतलेलं आहे, काय नेमकं घडतंय? गुरु, मुख्यमंत्री नाराज असणं स्वाभाविक आहे। कारण शेवटी जे गेले काही दिवसांमध्ये त्यांनी म्हणू शकतो की सर्व ट्युनिंग जमवून आणलेलं आहे। एकनाथ शिंदेंची शिवसेना असेल, भाजपा असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस असेल, अजित पवारची, याच्यात कुठेतरी मिठाचा खडा पडतोय आणि गरज नसताना मंत्र्यांकडनं अशी सातत्यानं विधानं केली जात आहेत। त्यामुळे निश्चितच महायुतीच्या आणि पर्यायानं एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या अडचणी वाढू शकतात। त्यामुळे मुख्यमंत्री नाराज आहेत आणि ते तातडीनं तानाजी सावंत यांना बोलून घेतल्याची माहिती मिळते। आता गुरु, तानाजी सावंत हे अशा पद्धतीच्या विधानांसाठीच कदाचित ओळखले जातात। यापूर्वी आधीच्या महायुती सरकारमध्ये, शिवसेना सरकारमध्ये असताना, उद्धव ठाकरेंसोबत असताना त्यांनी धरणाच्या खेकड्यासंदर्भातलं विधान केलेलं, त्याच्यानंतरचं हाफकिन संदर्भातलं जे विधान होतं आणि आताचं हे विधान। त्यामुळे सातत्यानं तानाजी सावंत हे मंत्री म्हणून करत असलेली विधानं सरकारला अडचणीत आणणारी असतात। आणि आता सरकारसोबत महायुतीच्या एकसंधतेबाबत, महायुतीच्या एकत्र असण्याबाबत यामुळे जे आहे ते अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात। मिठाचा खडा तानाजी सावंत यांनी टाकलाय। आपण अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक प्रतिक्रिया ऐकल्या। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा तानाजी सावंत यांना इकडे बोलवलेलं आहे, त्यांची कान उघडणी केली जाईल। खरं तर ही मुवमेंट जी आहे ना गुरु, ती राजकीयदृष्ट्या सगळ्या पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे। निवडणुका येतील, जागा वाटपाचं ट्युनिंग चालू आहे। जिथे एखाद्या पक्षाचा उमेदवार असेल तिकडे दुसऱ्या पक्षाच्या युतीतल्या पक्षाची आणि त्याच्या नेत्यांची, त्याच्या कार्यकर्त्यांची मदत ही लागणार आहे। आणि त्यामुळेच जर का कुठेतरी हे सगळं विसंवाद असला तर त्याचा परिणाम रिझल्टवरती, स्ट्राईक रेटवरती होऊ शकतो। आणि त्यामुळेच ही काळजी घेतलीच आणि मुख्यमंत्र्यांनी याबाबतीत नाराजी जी आहे ती वाढलेली आणि त्यांनी त्यांना बोलवलेलं आहे। बरोबर, त्यामुळे हा विसंवाद दूर करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांकडून कसा होतो हे पाहावं लागेल। धन्यवाद पंकज या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।